राज्यात लोकसभा निवडणुकीची गरमागरमी वाढत आहे। लोकांना आपल्याकडे वळवण्यासाठी उमेदवारांचा आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरू झालाय। वर्धा लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीकडून प्राचार्य राजेंद्र साळुंखे यांची उमेदवारी पक्की झाली आहे। शेतकऱ्यांचे जनतेचे प्रश्न संसदेत हे खासदार मांडू शकत नाही, याकरिता मला हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात आलो आहो, असं राजेंद्र साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांसोबत बोलताना सांगितलंय। प्राचार्य राजेंद्र साळुंखे यांनी सांगितलं की आता पण वर्धेची भूमिका ही मागासलेल्या वर्गाच्या भूमिकेत होत आहे आणि ते भरण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करणार। यासोबत तरुणांच्या अपेक्षा, औद्योगिक विकास, शेती विकास, खेळ, सांस्कृतिक हे जोपासण्याचे काम बहुजन आघाडीचे राहील असं देखील सांगण्यात आलंय। बेरोजगारी दूर करण्यासाठी वर्धा जिल्ह्यात उद्योग उभारणी आवश्यक आहे। आतापर्यंत एकही उद्योग वर्धा खासदाराने आणले नाही, अशी माहिती पत्रकार परिषदेत साळुंखे यांनी दिली आहे। या पत्रकार परिषदेला निलेश विश्वकर्मा, डॉक्टर सुभाष खंडारे देखील उपस्थित होते। हा जिल्हा महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचा आहे आणि इथूनच विकासाची गुढी उभी करण्याचा मानस महाराष्ट्र राज्याच्या वंचित आघाडीचा आहे। एक अर्थशास्त्री यांना उमेदवारी देऊन कुठेतरी सातत्यानं तरुणांवर या वर्धा जिल्ह्यातील तमाम प्रश्न आहेत तसेच प्रश्न ठेवलेले आहेत। या प्रश्नाला तोडा देण्यासाठी आमची उमेदवारी आहे। येत्या काळात तरुणांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम वंचित आघाडी करणार आहे। मग इंडस्ट्रीयल असेल, शेतीचा प्रश्न असेल, ज्या वेगवेगळ्या मुद्द्यात वर्धा मागासपणा राहिलेला आहे, सातत्यानं वर्धाची भूमिका ही आजही मागास जिल्ह्यात होते आहे। हा जीडीपी भरून काढण्यासाठी ते औद्योगिक क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्रात असेल, आज एकही पोरगा वर्धा जिल्ह्यातून एवढा जवळ असून उपराज्याच्या क्रीडा क्षेत्रात जे आधी पोरं लागायचे, व्हॉलीबॉल असो, फुटबॉल असो, क्रिकेट असो, कबड्डी असो, तो सांस्कृतिक ही जोपासला गेलेला नाही। ही निश्चितच आमची जबाबदारी राहील आणि वंचित आघाडी मोठ्या ताकदीनिशी या वर्धा लोकसभेचा चेहरामोहरा प्राध्यापक राजेंद्र साळुंखे सर यांच्या माध्यमातून बदलण्याचं काम करत येत्या 13 तारखेला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची सभा वर्धा लोकसभेत आर्वी इथे आम्ही घेतो आहे आणि निश्चितच मोठ्या प्रमाणात परिवर्तन यावर्षी आपण वंचित आघाडीकडून दाखवेल। आता आपल्याला एक प्रश्न सुरू